ग्रीड व्ह्यू डिस्प्ले करण्यासाठी एक कंटेनर ॲड करतो, त्याला कलर देतो रेड आणि हा व्रॅप करतो आपण जसा कॉलममध्ये व्रॅप करतो सेम तसंच, फक्त इथे आता कॉलमच्या जागी काय येणार ग्रीड व्ह्यू. ग्रीड व्ह्यू याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत, एक काउंट आणि एक्सटेंड. त्याच्यातला पहिला काउंट दाखवतो, ग्रीड व्ह्यू डॉट काउंट. मग इथे म्हणतो की ॲड रिक्वायर्ड आर्ग्युमेंट काय पाहिजे, क्रॉस ॲक्सिस काउंट. म्हणजे हा जो काही क्रॉस ॲक्सिस आहे त्याच्यावरती मॅक्झिमम किती कंटेनर म्हणजे याच्या आतमधले आयटम्स आहेत. इथे मी कंटेनर घेतला आहे, वेगळे विजेटसुद्धा असू शकतात. म्हणजे मॅक्झिमम किती विजेट्स राहिली पाहिजेत ती, तर इथे मी काय करतो मॅक्झिमम 3 विजेट्स राहिली पाहिजेत असं करतो. आणि इथे हे कंटेनर्स आहेत ते मी डुप्लिकेट करतो, यांचा कलर चेंज करतो. झालं. आता हे ॲप्लिकेशन रन करून बघतो. इथे आप कॉलम जे आहे त्याच्याऐवजी हे आले, एका कॉलमच्या ऐवजी आपण काय केलं इथे ग्रीड व्ह्यू वापरला. मग इथे बघा मॅक्झिमम 3 मावतात, बरोबर 3 मावतात. आता याच्यामध्ये समजा मी काही जर ॲड केले, समजा आणखी 2 कंपोनंट समजा मी ॲड केले आणि इथे बघितलं तर ते 2 कंपोनंट कुठे इथे आणि इथे येऊन बसतील. कळलं ना. आता हे जे आहेत ते एकमेकांना चिकटून आलेले आहेत, यांच्यामध्ये जर तुम्हाला गॅप सोडायची असेल तर त्याच्यासाठी मेन ॲक्सिस स्पेसिंग आणि क्रॉस ॲक्सिस स्पेसिंग असे आहेत. मेन ॲक्सिस म्हणजे काय, मेन ॲक्सिस आणि क्रॉस ॲक्सिस. मेन ॲक्सिस म्हणजे आता हा ग्रीड व्ह्यू आहे, त्याचा मेन ॲक्सिस म्हणजे काय असणार, उभा असणार. क्रॉस ॲक्सिस म्हणजे याचा आडवा असणार. समजा कॉलम असेल तर त्याचा मेन ॲक्सिस उभा असणार आणि क्रॉस ॲक्सिस आडवा असणार. आणि जर रो असेल तर त्याचा मेन ॲक्सिस आडवा असणार आणि क्रॉस ॲक्सिस उभा असणार. कारण रो असतात ते हॉरिझॉन्टल असतात, कॉलम्स असतात ते व्हर्टिकल असतात म्हणून. मग इथे मी स्पेसिंग देतो 10 पिक्सेलचं मेन ॲक्सिसचं आणि क्रॉस ॲक्सिसचं स्पेसिंग देतो 10 पिक्सेलचं. आता याच्यामध्ये तुम्हाला गॅप आलेली दिसेल. कळलं. आता ह्याच्या साईडला जर तुम्हाला हे पाहिजे, एखादी पॅडिंग पाहिजे संपूर्ण ग्रीड व्ह्यूच्या साईडला, तर तुम्ही याला व्रॅप करू शकता पॅडिंग विजेटमध्ये. बाय ऑटोमॅटिक त्यांनी घेतलं बघा, एज इनसेट ऑल किती 8.0 पॅडिंग घेतली बघा. आता साईडनं याला पॅडिंगसुद्धा आली. कळलं. आता मी काही कंपोनंट्स इथे कंटेनर वाढवले. कळलं ना. हे या ग्रीडमध्ये लागत जाणार. इथे आणखी एक कंपोनंट टाकला तर हिरव्याच्या बाजूला इथे येणार, आणखी एक ॲड केला तर इथे खाली येणार. हे ॲटोमॅटिक यामध्ये बसत जाणार. एका लाईनमध्ये मॅक्झिमम किती राहणार 3. आता जर इथे मॅक्झिमम 2 राहणार असं जर मी केलं तर हे ॲटोमॅटिक स्वतःला ॲडजस्ट करून घेणार हा ग्रीड व्ह्यू. कळलं. असं काहीतरी तुम्ही बनवू शकता ना, कार्ड लावून इथे आयकॉन वगैरे दाखवून. मग इथे असं जर आपल्याला काय बनवायचं असेल तर तुम्ही ग्रीड व्ह्यू वापरू शकता. ग्रीड व्ह्यू हे काय झालं काउंटचं. इथे जर मग समजा 4 केले तर 4 मावणार एका लाईनमध्ये. कळलं. त्याच्यानंतर आता ग्रीड व्ह्यू डॉट काउंट मेथड आहे, तशीच ग्रीड व्ह्यू डॉट एक्सटेंट नावाची सुद्धा मेथड आहे. मग इथे ही प्रॉपर्टी मात्र बदलणार. इथे मग सांगणार मग अशाप्रमाणे ॲड रिक्वायर्ड आर्ग्युमेंट कुठलं, मॅक्स क्रॉस ॲक्सिस एक्सटेंट. ही आपण मगाशी जी होती त्याच जागेवरती ॲड करूया, म्हणजे लक्षात ठेवायला बरं. जे कोड वाचणारे आहेत त्यांच्यासाठी लक्षात ठेवायला बरं. मग इथे काय मॅक्स क्रॉस ॲक्सिस एक्सटेंट म्हणजे ह्याच्यामध्ये आता आपण काउंट करणार नाही आहोत. मगाचा जो होता काउंट त्याच्यामध्ये आपण सांगायचो की त्या एका ॲक्सिसवरती मॅक्झिमम किती कंपोनंट्स किती आयटम्स राहिले पाहिजेत तो आपण काउंट द्यायचो. आता एक्सटेंट आहे. एक्सटेंट म्हणजे काय, त्या ॲक्सिसवरती एक कंपोनंट आहे तो किती एक्सटेंड झाला पाहिजे, किती पसरला पाहिजे ते आपण देणार. समजा तो 100 पिक्सेल पसरला पाहिजे. इथे बघा काउंटनुसार यांची साईज कमी जास्त होते ना. मगाशी 2 काउंट केलेला त्यावेळी मोठे मोठे चौकोन दिसत होते बघा. काउंटनुसार ही साईज कमी झालेली आहे. पण जेव्हा आपण हे देतो मॅक्स क्रॉस ॲक्सिस एक्सटेंड हे देतो
तेव्हा काय इथे होणार, 100 पिक्सेल त्यांची साईज होणार आणि 100 पिक्सेलचे कसे मावतील या मोबाईलमध्ये, या मोबाईलच्या विड्थमध्ये, त्यानुसार हे ॲटोमॅटिक अरेंज होणार. ही आता यांची साईज 100 आहे, आता 200 करतो मी. कळलं? 200 साईजचे केल्यावर 2 2 2 ॲटोमॅटिक त्याने ॲडजस्ट केले. हे जर मी आता समजा हा मोबाईल आहे तो फिरवला, समजा रोटेट केला, रोटेट केल्यावरती बघा कसे 4 मावले ना, समजलं का? आणि याला स्क्रोल बार बाय डिफॉल्ट असतो हा ग्रीड व्ह्यूला, आपल्याला त्याला स्क्रोल व्ह्यूमध्ये टाकायची गरज नाही. आता मी जर साईज इथे किती दिली, 300 दिली, तर इथे ही जी काय मोबाईलची विड्थ असेल त्याच्यानुसार तो काय करणार, 300 पिक्सेल त्याचा एक्सटेंड करणार आणि किती मावू शकतात ते ॲटोमॅटिक करणार. जर मी इथे काय केली, याला साईज दिली 100, पूर्वी होती तेवढी, तर आडव्या स्क्रीनवरती 100 पिक्सेलचे किती मावू शकतात एवढे. कळलं ना? ॲटोमॅटिक तो आता करतोय एका लाईनमध्ये किती मावणार ते. आपण फक्त इथे साईज देतोय. एक कंपोनंट बाबा, एक कंपोनंट मला कितीचा पाहिजे, 350चा पाहिजे, मग 350च्या आडव्या स्क्रीनवरती किती मावू शकतात त्यानुसार तो ॲटोमॅटिक करून देतोय. समजलं? हा एक्सटेंट. आणि काउंटमध्ये काय होतं, काउंटमध्ये काय होतं, इथे आपण काउंट दिलेला आणि इथे कुठलं ॲट्रिब्यूट होतं, क्रॉस ॲक्सिस काउंट. मला क्रॉस ॲक्सिसवरती मॅक्झिमम 3 पाहिजेत, मग त्यांची साईज ॲटोमॅटिक ॲडजस्ट करायचा तो. कळलं? जर 2 पाहिजेत म्हटलं तर याची साईज काय होणार, वाढणार. कळलं? 1 पाहिजे, एका ॲक्सिसवरती 1 पाहिजे असं म्हटलं तर याची साईज आणखी वाढणार, संपूर्ण स्क्रीनची जागा घेणार. समजलं ना? मग अशा प्रकारे हा काय झाला, ग्रीड व्ह्यू झाला. मग हे तुम्ही ट्राय करून बघा एवढं.